मनसेचे विजयी उमेदवार यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। तुमचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे, कशा पद्धतीची भावना व्यक्त करा? कारण दादरच्या परिसरामध्ये विजय मिळवणं हे इतक्या वर्षांचं स्वप्न होतं, अखेर तो विजय तुम्ही मिळवला आहे। आणि मागच्या काही दिवसापासून प्रचारादरम्यान ठाकरेंचा शिलेदार यशवंत किल्लेदार ही जी टॅगलाईन होती ती आता यशस्वी झालेली आहे, दादरकरांच्या मनात तुम्ही बसलाय। खरं तर मी प्रथम राजसाहेबांचे, शर्मिला वहिनी, आमच्या अमित साहेबांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। बरेच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मला उमेदवारी मिळाली आणि युतीमध्ये मिळाली। विशेषतः तो एक वेगळा आनंद आहे की त्यासाठी उद्धव साहेबांनी देखील मला खूप चांगली मदत केली। उद्धव साहेब असोत किंवा त्यांच्या पक्षाचे बाकीचे वरिष्ठ नेते असोत, म्हणजे अनिल देसाई आहेत किंवा महेश आमचा, सगळेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी खूप चांगली मदत केली। आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्र सैनिकांनी खूप मेहनत घेतली। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही म्हणजे त्यांचा मी आभार मानतो। निकाल लागताच उद्धव ठाकरेंचा फोन तुम्हाला आलेला होता, काय बोलले आणि तुम्ही त्यांच्याशी काय बोललेला? त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की माझी एक गोष्ट तुझ्याकडे मी दिली आहे, ती तुला सांभाळायची आहे। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुमची गोष्ट मी सांभाळलेली आहे। ती गोष्ट माझं हृदय मला दिलं आहे। हृदय म्हणजे शिवसेना भवन त्या वॉर्डमध्ये आहे आमच्या प्रभागात, त्या दृष्टिकोनातून ते बोलले होते। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुमचं हृदय मी सांभाळलेलं आहे। असा तो एक वार्तालाप झाला आमचा। राज ठाकरेंशी काही बोलणं झालं या 5-10 मिनिट? नाही, माझा फोन इनफॅक्ट बाहेर आहे। मगाचा फोन तो आणि अनिल देसाई साहेबांच्या फोनवरून होता। माझा फोन बाहेर आहे, मी आता बोलेन त्यांच्याशी। दादरकरांचा उत्साह बाहेर पाहायला मिळतोय, कशा पद्धतीचा विजयोत्सव असणार आहे? कारण मागच्या काही दिवसापासून तुम्ही मागच्या 15-20 दिवसात जो काही दादरकरांचा रिस्पॉन्स मिळाला आहे तो न भूतो न भविष्य असा रिस्पॉन्स मिळाला म्हणजे प्रचार करताना। आणि त्यामुळे तो मी निवडून आल्यानंतर तो उत्साह अजून अधिक प्रमाणात दिसतोय। तर मला प्रत्येकाला भेटून आभार तर नक्कीच मानायचे आहेत। विजयी रॅली देखील काढायची आहे, पण ती विजय रॅली आचारसंहितेमुळे ह्या 2 दिवसात काढता येत नाहीये। मी 2 दिवसांनी काढेन। भाजपचे आकडे चांगले आहेत, मात्र असंही म्हटलं जातं की ठाकरे हरलेले नाहीयेत। ठाकरेंनी सुद्धा चांगली बाजू लावून धरलेली आहे, ठाकरेंचं सुद्धा बऱ्यापैकी जागा जिंकून आलेल्या आहेत। मला वाटतं मला बाकीच्या सगळ्या निकालावर माझं एवढं लक्ष नाही आहे। दिवसभरात मी माझ्या ह्याच्यातच गुंततोय। एकंदर सगळ्या गोष्टीचा मी तपशील घेईन आणि मी या विषयावर बोलेन। नक्कीच शिवतीर्थावर जाणार? हो, अगदीच। बाजू यशवंत किल्लेदार आपल्यासोबत होते आणि ते जिंकलेले आहेत आणि त्यांचं अभिनंदन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना या निवडणुकीला सामोरं जायच्या आधी एक गोष्ट सांगितलेली होती, ती म्हणजे माझं हृदय म्हणजे शिवसेना भवन तुझ्या ताब्यात देतो आहे, तुझ्या या प्रभागामध्ये आहे, ते जिंकून दाखव। आणि त्या विजयानंतर यशवंत किल्लेदार यांना उद्धव ठाकरेंनी फोन करून अभिनंदन केले। यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा त्यांना निरोप दिलाय की तुमचं हृदय मी जिंकून ठेवलेलं आहे, मी सांभाळलेलं आहे आणि त्या शुभेच्छा सुद्धा स्वीकारलेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये यशवंत किल्लेदार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावरती जात आहेत। बाहेरच्या बाजूला आपण पाहतोय जल्लोष सुद्धा आता साजरा होऊ लागलेला आहे, गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणामध्ये होते। आणि या प्रभागामध्ये एकूण ठाकरेंचे जवळपास 4 ते 5 उमेदवार जे आहेत ते जिंकून आलेले आहेत। सगळीकडे मोठा जल्लोष होतोय। या बाजूला आपण पाहतोय हे सगळे दादर परिसरामध्ये यशवंत किल्लेदार यांचे मतदार जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं उत्साह साजरा करतायत, जल्लोष साजरा करतायत आणि गुलाल जो आहे तो उधळला जातोय। ठाकरेंचे शिलेदार यशवंत किल्लेदार हीच घोषणा जी आहे ती पुन्हा एकदा दिली जाते। मोठा उत्सव साजरा होतोय, कारण मोठा उत्सव आमच्या उमेदवारांसाठी चाफ्याचा हार आणलाय। जसा तो बाहेर येईल त्याला चाफ्याचा हार घालणार। साळी जे आपल्यासोबत आहेत, साळी साहेब काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार झाला आणि विजयाचा किती मोठा आनंद आहे? तुम्ही सगळेच पाहू शकता इकडे आजूबाजूला पब्लिक केवढं, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांपेक्षा पब्लिक खुश आहे। इकडे आले उमेदवार आले। यशवंत किल्लेदार यांचं स्वागत मोठ्या उत्साहामध्ये होतंय। त्यांच्या सोबत सगळ्या कार्यकर्त्यांचा, मतदारांचा आणि सगळ्याच लोकांचा गराडा आहे। गुलाबाच्या फुलांची उधळण त्यांच्यावरती या सगळ्या वरच्या मजल्यावरनं करण्यात आलेली आहे आणि सगळीकडे मोठा जल्लोष जो आहे तो सुद्धा साजरा केला जातो। यशवंत किल्लेदार प्रचाराच्या मध्ये सुद्धा ट्रेंडिंग मध्ये होते, कारण त्याने एक टॅगलाईन घेतलेली होती, ठाकरेंचा शिलेदार यशवंत किल्लेदार। आणि या टॅगलाईनच्या आधारावरती त्यांनी दादर परिसरामध्ये घरोघरी जाऊन प्रचार केलेला होता। अखेर यशवंत किल्लेदार हे विजयी झालेत, त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये आता केलं जात आहे। आणि थोड्याच वेळामध्ये ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती जात आहेत, ठाकरे कुटुंबियांचे आभार मानण्यासाठी जात आहेत। 25-30 वर्ष मी जी मेहनत केली, मी जे परिश्रम घेतले त्याचं फळ मला मिळालं आणि मी जी मेहनत घेतलेली आहे
त्याचं हे सगळं यश आहे अशा पद्धतीची भावना सुद्धा यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. यशवंत किल्लेदार यांच्या प्रचारासाठी आपण पाहतोय राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे, ठाकरे कुटुंबातला प्रत्येक सदस्य त्यांच्या प्रचारासाठी उतरलेला होता. त्यांच्या शाखेपासून ते त्यांच्या प्रत्येक प्रभागामध्ये भेटी सुद्धा दिलेल्या होत्या आणि अखेर हा जल्लोष जो आहे तो आता मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय. जिथे हा जल्लोष साजरा केला जातो सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय गुलालाची उधळण सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचं बुके सुद्धा देऊन स्वागत करण्यात आलंय, अभिनंदन करण्यात आलंय. आणि ठाकरेंचा शिलेदार यशवंत किल्लेदार ही जी स्लोगन आहे जी निवडणुकीला सामोरं जाताना त्यांनी हातामध्ये घेतलेली होती त्याच आधारावरती आता आपण पाहतोय हा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातो. सध्या निवडणूक मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा जल्लोष सुरू आहे आणि त्यामुळे पोलीस त्यांना इथून काही अंतर पुढे जाण्याच्या सूचना देत आहेत. मात्र यशवंत किल्लेदार यांचं अभिनंदन मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रेम म्हात्रे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.